आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। सगळ्यांचं जनतेचं आणि सगळ्यांचा आभार आणि मी आपकी आवाज न्यूज चॅनल इंडियामधून बोलत आहे। मॅडम आपला परिचय सांगा काय? मी सौ श्वेता बंडू तोतडे लांडगे, जटपुरा प्रभाग 7 मधली अनुसूचित जाती या गटामधली उमेदवार। माझं पर्सनली सांगायचं झालं तर मी एका कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे, सोम्या इंजिनिअरिंग कॉलेजला। आणि आज आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे असताना आम्ही बरंच 15 दिवसापासून बरंच आम्ही कॅम्पेनिंग करून राहिलो। त्याचं फळ म्हणजे आजचा दिवस आलेला आहे। आणि बस जेवढेही मतदार ज्यांनी मला वोट केला आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद करू इच्छिते। आणि माझी फॅमिली जे सपोर्टिव्ह आहे, माझी सासू असो, माझी 1.5 वर्षाची मुलगी आहे, तर तिला टाकून मी हे सगळं केलं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण केलं। त्याच्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद। नाही, अभिनंदन आहे तुमचं। जनतेचंही अभिनंदन करायला पाहिजे, कारण त्यांनी बहुमताने तुम्हाला निवडून दिलं। त्याच्यात तुम्ही सगळ्या जनतेने याचा विश्वास टाकला ही मोठी गोष्ट आहे। आणि आता याच्या पुढे तुम्ही काय कार्य कराल, कसं कराल आणि नवीन काय योजना तुमच्या मनामध्ये आहे ते थोडंसं। आम्ही जसं कॅम्पेनिंग करत होतो तेव्हा आम्ही त्या जनतेला वादे केलेले आहेत, त्याच्यामध्ये 24 तासात लॉट त्यामध्ये किमान नियमित 2 तास आलंच पाहिजे, हे आमचं पहिलं काम राहील। सेकंड, प्रभागातील रस्ते जसं तुम्ही आले असेल तर आम्ही त्या प्रभागाचे रस्ते तुम्ही बघितलं असेल तर ते रस्त्याचं काम आधी आम्ही हातात घेऊ। त्याच्यानंतर कमीत कमी म्हाताऱ्या लोकांसाठी आमचं एक नियोजन आहे की मंथली किंवा 2 मंथली का होईना एकदा तरी आरोग्य शिबिर लागलं पाहिजे, जेणेकरून जे जाऊ नाही शकत आहे त्यांच्यापर्यंत ती सुविधा पोहोचवायचं काम करू। आणि बरंच आमचं याच्या व्यतिरिक्त पण बराच अजेंडा आहे, तो आम्ही येणाऱ्या 5 वर्षात नक्कीच करून दाखवू आणि यशस्वीरित्या करून दाखवू। जे वार्ड आहे तुमच्या वार्डातले जे रस्ते आहे, स्वच्छता आहे, जे काही कार्य करायचे आहे, पाण्याची समस्या आहे, नालीची समस्या आहे, हे जे आहे सगळं कार्य हे हे तुमची जनता तुमच्यावर एक विश्वास ठेवून आता समोर तुम्हाला निवडून दिलेलं आहे। त्याच्याप्रती ह्या सगळ्या कार्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं, जे याच्या अगोदर जे उमेदवार होते त्यांनी केलं नाही केलं हे सगळे जनतेला माहिती आहे, पण आता त्यांच्यासाठी त्यांच्यानंतर तुम्ही काय करणार आणि काय करू शकणार? आतापर्यंतचे जे उमेदवार होते, मी नाव नाही घेणार कोणाचं, बट त्या लोकांनी पुष्कळचे काम होते जे त्यांनी करायला पाहिजे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये, आणि त्यांना 5 वर्षापेक्षा जास्त म्हणजे जवळपास त्यांना 8 वर्ष मिळाली आहे। 8 वर्ष मिळूनही त्यांनी कुठलेच काम केलेले नाही आहे। तर त्यांचे जे अपूर्ण काम आहे ते आम्ही पूर्णच करू। मग त्याच्यामध्ये रस्ते असेल सगळं, आणि कुठलंही काम असेल जो माझ्यापर्यंत एखादी व्यक्ती काम घेऊन आला आहे तर त्याला मी कधीच निराश जाऊ नाही देणार, ते सगळे कामं मी करणार। आता जी महिलांसाठी लाडली बहीण योजना आहे ती रुकावटमध्ये आहे, काहीतरी त्यांची नवीन योजना जी निघत आहे ती फार कमी प्रमाणात येत आहे आणि त्याला सक्सेस करण्यासाठी एक महिलांची गरज आहे। आणि तर तुमच्यासाठी उमेदवारांनी निवडून आले ही खूप चांगली गोष्ट आहे जनतेमध्ये। आणि महिलांसाठी असं काय करायचं तुमचा विचार आहे? आमचा असा विचार आहे की आमचे जसं ज्या पण महिला आता मला सपोर्ट केलेल्या आहेत त्यांना पकडून एखादी महिला सक्षमीकरणासाठी एखादी पॅनल उभं करायचं, जेणेकरून त्या ट्रस्ट मार्फत आम्ही महिलांचे जे काही प्रश्न आहे ते सोडवू। आणि बचत गट पण आहे आधीचे? हो, बचत गट तर आहेच आमच्या आधीचे, त्याला पण आम्ही त्या बायांना पण इथे जुळवून घेऊ आणि सगळ्या महिला सक्षमीकरणाचे जे काही एजेंडा आहे ते आम्ही नक्की त्या मार्फत पूर्ण करू, असं माझं मानस आहे। धन्यवाद तुमचा मॅडम। आणि सगळ्या जनतेचा सपोर्ट तुम्हाला आहे आणि तुम्ही जनतेसाठी असंच कार्य करत राहा ही आमची शुभकामना आहे। त्यासाठी 2 शब्द तुम्ही बोलले, खूप छान बोलले, धन्यवाद। आणि जनतेचा असा सपोर्ट करा। धन्यवाद सगळ्यांना। आपकी आवाज़ न्यूज़ इंडिया चॅनल में से मी रितू शिंदे चंद्रपूर से बात कर रही हूँ। आणि ह्या सगळ्या जनतेची आम्ही जी मुलाखत घेतली, मॅडमची घेतली, ते आम्हाला खूप छान वाटली। असेच कार्य मॅडमनी करत राहावं आणि न्यूज आमच्या चॅनलवर अशीच बनत राहावं, यांची अशीच प्रशंसा आमच्या चॅनलवरून होत राहील, हे मी खूप मनापासून आभार मानते। धन्यवाद तुमचा।